उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत। 26 जुलै रोजी मुंबईमध्ये ठाकरे बंधू संयुक्त मोर्चा काढणार आहेत। तर देशातील परिस्थिती ही विरोधी पक्षाला अनुकूल असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना ठाकरे बंधूंनी सुद्धा हा मुद्दा हाती घ्यायचं ठरवलंय। दरम्यान थोड्याच वेळात ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेणार असून त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। अगदी काही मिनिटांपूर्वी धनंजय उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। कोणत्याही क्षणी पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत पत्रकार परिषदेमध्ये, किती ऍक्शन मोडवर आणि किती आक्रमकपणे ठाकरे बंधू आज पत्रकार परिषद घेतील? विक्रांत, खरं तर मी आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आणि थोड्या वेळा आधीच या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचलेले पाहायला मिळतात आणि अशातच आता काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होताना पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर सध्या ही तयारी आपण पाहू शकतो। सर्वच माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा इथे पोहोचलेले पाहायला मिळतात आणि आता काही क्षणामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि दोन्ही ठाकरे बंधू यांची ही संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सध्या देशामधली जी परिस्थिती आहे आणि त्याच्यानंतर देशामधल्या ज्या विद्यार्थ्यांचा रोष जो आहे, विद्रोह जो आहे विद्यार्थ्यांचा, तो आपल्याला दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर तशाच पद्धतीचा विद्यार्थ्यांचा रोष जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा किंवा मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळाला। मुंबईत सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेली पाहायला मिळाली होती आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर 26 तारखेला एक संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। त्याचबरोबर तिरंगा रॅली जी आहे ती सुद्धा या ठिकाणी काढली जाणार आहे। त्याच्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतील आणि 26 तारखेचा जो मोर्चा आहे या सगळ्या संदर्भात आता दोन्ही बंधू काय वक्तव्य करतात हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। कारण की ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये झालेला लाठीचार्ज असेल किंवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले, मोठ्या संख्येने देशभराच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी जे आहेत ते तिथे पोहोचलेले पाहायला मिळाले आणि या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर आता महाराष्ट्रात सुद्धा त्याचे पडसाद पडतात आणि त्याचमुळे कुठेतरी निवडणुकीमध्ये मराठीच्या भाषेवरून एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू आता विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी एकत्र येताना पाहायला मिळणार आहे, मुंबईच्या रस्त्यावर येताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीची प्लॅनिंग असणार आहे, कुठून कुठपर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि काय नेमकं या मोर्चा संदर्भातली माहिती जी आहे ती दोन्ही बंधू पत्रकार परिषदेमध्ये देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या मी त्यांच्या निवासस्थानी आहे, त्यामुळे नक्कीच आता काही क्षणामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर महत्त्वाचे काही मुद्दे जे आहेत ते या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही बंधूंकडे घेतले जातील। खरं तर ज्या पद्धतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन असेल, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची ही सुरुवात आणि त्यानंतर कॉंग्रेस जनता पार्टी ज्या पद्धतीने या आंदोलनामध्ये आली, सगळे विद्यार्थी एकजूट, देशभरातले विद्यार्थी एकजूट झाले आणि त्याच्यानंतर दिल्लीच्या जंतर मंतर परिसरामध्ये किंवा संसद भवनाच्या परिसरामध्ये विद्यार्थी एकवटलेले पाहायला मिळाले होते। आता या सगळ्या घटनेनंतर आता महाराष्ट्रात सुद्धा आणि मुंबईत सुद्धा त्याचे पडसाद पडतात। त्यामुळे आता अगदी काही क्षणामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि ज्या पद्धतीने राजीनाम्याची मागणी जोर धरते त्यामुळे भविष्यात काय होतं, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्यावर भाष्य करतायत का दोन्ही बंधू ते पाहणं अगदी महत्त्वाचं असणार आहे। कारण की ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं, त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याच्यानंतर जे विद्यार्थी आंदोलनं करतायत, ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, त्यांना ताब्यात घेतलं जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्यांच्यासाठी एक लीगल टीम जी आहे ती सुद्धा उभी केली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या